स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. या काय द्यायचं? गरमागरम कोथिंबीर वडी की मुगाचे वडे? ते तर घेऊच हो, पण आज आम्ही तुमचं खास कौतुक करायला आलोय. हो ना. काय छान झाला हो कार्यक्रम. आणि तुम्ही किती छान बोललात. तुमचे अनुभव ऐकून आम्हाला अगदी धीर आला. नुसतं धीरून काय उपयोग, सुलभाताईंसारखं नियोजन जमायला पाहिजे. हो ते जमतं हो. एकदा काम करायचं ठरवल्यावर नियोजन हवंच ना. आपण बघा ना, साधे शंकरपाळे करतो, नियोजन करतो ना. अहो हा तुमचा साधेपणाच आम्हाला भावतो. इथे आले की कसं मैत्रिणीकडे येऊन खाल्ल्यासारखं वाटतं. नाहीतर ते गुप्ते धड बोलत सुद्धा नाही. अजिबात जाऊ देत ना. आपल्याला दुसऱ्यांचं काय करायचं. एक गाजराचा हलवा केलाय, चाखणार का? हो बसा. नमस्कार. या बसा बसा. 60 बाईचा स्टॉल कुठे आहे? कसं नाही तुम्हाला, अहो तुम्हाला जे काही पाहिजे ना इथं सगळं मिळेल. नाही त्या स्टॉलला जायचं. माझा ऐका बसा. नाही त्या स्टॉलला जायचं. तो स्टॉल पाहिजे दीक्षितबाईंचा, तो तो तिथे आहे बघा. जावा कडमडा तडफडा मरा तिथं. वानत्याहून उलथे पालथे व्हाल ना तेव्हा कळेल. नाही उभा स्टॉल पालथा केला ना मायला नावाचं गुप्ते नाही. टीव्हीवर मुलाखती देत आहे काय. मी काय चीज आहे ती तुम्हाला दाखवतो जाता कळेल. गुप्ते काय चीज आहे तू म्हणतात मला गुप्ते. बाबा दुआरे पे माँ, अंगना में बाबा दुआरे पे माँ, कैसे आए गोरी हम तुम्हारे घर माँ, कैसे आए गोरी हम अभि, घर माँ. तू ही कामं का करतोयस? आधी सोड तू प्लीज. मी करते ना. इट्स ओके यार. मी काय म्हणतो ऍश, काय नाही झालं तर निदान इस्त्रीवाला म्हणून तरी काम मिळेल मला कुठेतरी, है ना? तू नको ना बोलू अभि. आता ऍश, मी कुठेतरी ड्रायव्हर म्हणून लागू का? नाही तर मी निखिललाकडे लागतो कंपाऊंडर म्हणून. स्टॉप इट यार अभि. अरे ऍश काम काम है यार, काम करने में शर्माना कैसा. तुला माहितीये का, इथून जी मुलं फॉरेनला जातात ना ते स्वतःचा खर्च भागवण्यासाठी तिथे हॉटेल्स मध्ये प्लेट धुतात, कॉफी शॉप मध्ये नोकऱ्या करतात. फॅन्टॅस्टिक आयडिया ऍश. मी कुठल्या तरी कॉफी शॉप मध्ये लागतो. येस, जस्ट लुक ॲट मी यार. एवढा काय मी वाईट नाहीये ना. चेहरा पाहिलास आरशात? You're looking so pale, अभि. व्हॉट नॉनसेन्स. तुला माहितीये का ऍश, परवा मला आपल्या शेजारचे ते पोंक्षे काका भेटले होते. तुला माहितीये मला काय म्हणाले? यार अभि, यू शुड ट्राय आउट फिल्म्स यार. आय मीन आय डेफिनेटली हॅव अ फॅन्टॅस्टिक पर्सनॅलिटी, यू नो. भल्या भल्यांना जाऊन कॉम्प्लेक्स देऊन येईन मी तिकडे. ते म्हणाले यू विल डेफिनेटली मेक इट बिग मॅन. अभि ऍटलीस्ट माझ्या समोर तरी हे ढोंग करू नकोस. मला माहितीये तू का अपसेट आहेस.
सगळ्या फॉर्मॅलिटीज होऊन सुद्धा अजून बँकेकडून काहीच रिप्लाय आला नाहीये म्हणून ना. आय नो अभि युअर अपसेट बट अरे नाही ग, बघा अशा सगळ्या कामांना वेळ लागतो. ओके, पण खरंच आता मला काहीतरी वेगळा विचार करायला हवा. अजून थोडे दिवस जर का त्यांचा रिप्लाय आला नाही ना, तर पोंक्षे काकाने दिलेल्या ऑफर प्रमाणे मी सरळ त्यांच्या दुकानात काउंटरवर बसतो, पैसे मोज. नाहीतर ना ऍश, मी सरळ तुझ्या ऑफिस मध्ये पिऊन म्हणून लागतो. रोज येता आता तुला सलाम करत जाईल. अभि प्लीज यार, असं काही करायची वेळ नाही येणार आपल्यावरती. मी जाते, तयार होते. काय होणार आहे देवालाच ठाऊक ऍश. पण खरं सांगायचं तर माझा पेशन्स आता संपत चाललाय. मनो जरा काय झालं? जोकर दिसतोय ना मी? थँक्स टू यू. हे घातलंय ना त्यामुळे. काय यू आर लुकिंग व्हेरी हँडसम, व्हेरी स्मार्ट. ओ या, म्हणून तू हसतीयस? मग तू आरशात बघून जे वेडेवाकडे चाळे करत होतास ना, ते बघून हसते. झबलं वाटतंय, झबलं. आपलं नाही, मी तुला सांगितलं ना, दिस लुक व्हेरी नाईस ऑन यू. अरे केवढा ट्रेंडी शर्ट आणलाय मी तुझ्यासाठी. सी यू लुकिंग व्हेरी नाईस. आता चल खाली. थांब थांब, पहिल्यांदा मला चेंज करू दे, मग जाऊया. चेंज बिन नाही, मला अंकल आंटीना दाखवायचं मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे आई अगं वेडी आहेस का? हसतील मला ते. लिसन मिस्टर हँडसम, लेट्स गो. अगं लिसन टू मी. या आली कशी नाही बया अजून. कुठे गेली आपली आजी? आजी ग, काय आलात का फिरून? हो, हल्ली घरी यायचं नसतं अजिबात. घर जवळ आलं की कळतं, लगेच भोकाट सुरू. याला कपडे बदलायला सांगते मी. अगो बाई बाई बाई, काय आनंद झालाय. आई ग, बाबा कुठे आहेत का? जरा फिरून येतो म्हणाले, लायब्ररीत गेले असते. आई ग, मला एक पुस्तक आणायला सांगायचं होतं ग. जाऊ दे आता उद्या. फोन आला होता कुणाचा? नाही. अभि, परवा दादासाहेब आले होते. अय्या हो, बोलली नाहीस? एकटेच आले होते का दोघही? नाही, एकटेच आले होते. जाम मस्त माणूस आहे हा. त्यांच्याशी गप्पा मारायला आई एवढी मजा येते. आणि वाचलंय तरी किती त्यांनी, माहितीये का तुला? सगळ्या विषयावर बोलू शकतात ते. बाबांचं आणि त्यांचं खूप जमेल. आई ग, पटकन चहा कर ना मला थोडा. आणि काहीतरी खायला असेल तर बघ. माझ्या गाईडनी मला बोलवलंय, नंतर 2 दिवस भेटणार नाही येते. मला आउट ऑफ स्टेशन चाललेत. मी पटकन जाऊन त्यांना भेटून येते. हा, पटकन दे चहा. म्हणतात ते खरं आहे. या मुलीच्या मनात सध्या तरी लग्नाचा विचार नाही दिसत आहे. तनया झोपली? हो. तो सदा मामा काय करतोय? ते कसले झोपताय? त्यांचे काही ना काही उद्योग चालूच असतात. अभि, मी काय म्हणते, त्यांना जे काही पैसे पाहिजेत ना, ते देऊन टाक ना. अरे जातील तरी भोपाळला. हा, म्हणून देऊ मी त्याला पैसे. ऐकू दे. अनिताचा एक वेळ ठीक आहे. अण्णा मामाने मागितले असते ना, तरीही मी दिले असते. पण ह्याचा उद्देश निराळा आहे. आणि ह्याने आईला काही कमी लुबाडलेलं नाहीये.
खूप त्रास दिलाय आई, ते पैसे खूप लुबाडले. पण हे बघ, त्या पैशांमुळे ना आपले रिलेशन्स बिघडायला नको. तर भोपाळला जाऊन ते आपल्याबद्दल काहीही बोलतील. बोलू दे, काही फरक पडत नाही. मी त्याला एक पैसा देणार नाही, बस. काय आर्य, रोज माझ्या अभ्यासाच्या वेळेला असं इथे येऊन बसला असतं, मी काय करायचं? आई कसं काय अभ्यास करणार मी, आणि कशी डॉक्टर होणार? ओ काय पाहिजे, सारखं घेऊन फिरायला पाहिजे. ओ ना गो. अरे वा, हे काय? काल माझ्यासाठी 2-2 साड्या आणल्याबद्दल स्पेशल गिफ्ट. दोन्ही छान आहेत ना? खरंच छान आहेत, पण नेसायला काही ऑकेजनच नाही हो. आम्हा बायकांना ना साडी घेतली की कधी एकदा नेसतो असं होतं. तूच बोलतेस ते बरं. आई, अरे अरे या. आज काय सकाळी सकाळी? आज तुम्हाला आमंत्रण द्यायला आलोय. कसलं रे आमंत्रण? माझ्या नवीन प्लॅनचं भूमिपूजन आहे, त्याचं आमंत्रण. अरे वा वा वा, अभिनंदन. अरे वा, केलंच बाकी आहे स्वतःच्या हिमतीवर. म्हणजे अजून सुरुवात आहे ही आई. अरे सुरुवात तर झाली, हेही नसे थोडं. पण तुम्ही दोघांनी आठवणीने यायचंय. हं? सानिकाला मी कळवलंच आहे. अविला सुद्धा आज रात्री फोन करून सांगितलं. अभि कॉलेजला गेलीये, सगळ्यांनी यायचं. हं? अरे आत्ता तुझी आई म्हणत होती नवीन साडीची घडी मोडायला काही प्रसंग नाही. अय्या, तुम्ही नवीन साडी घेतली? हा, एक नाही, 2-2. अरे मजा आहे तुझी आई. अरे बाबा, तुझ्या आईचा आता टीव्हीवर कार्यक्रम असणार आहे. काय सांगताय? ग्रेट. मग काय पण पाहशील ना? म्हणजे काय? नाही म्हणजे सासूचा कार्यक्रम जसा पाहतोस तसाच आईचाही पाहशील ना? वाटलंच होतं. अजून सुद्धा इथे टाउन मारायची सवय गेली नाही बाबा. काय रे, कोणाच्या हस्ते आहे उद्घाटन? रीमाच्या आईच्या हस्ते, मनोरमा यांच्या हस्ते करायचं ठरवलं. ठीक आहे बाबा. ऍक्च्युली मनोरमा यांची मला या सगळ्या प्रोजेक्टमध्ये खूप मदत झाली. त्यांनी अगदी पहिल्यापासून मला प्रोत्साहन दिलं आणि आज या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे होऊ शकल्या. म्हणून म्हटलं की दुसऱ्या कुठल्या मोठ्या व्यक्तीला बोलण्यापेक्षा सुद्धा याच व्यक्तीच्या हस्ते आपण भूमिपूजन करू. नाही, योग्य सर, बरं केलंस. येऊ आम्ही दोघे नक्की येऊ. चला निघू आम्ही. अरे आलास काय, चाललास काय? गाई अजून 2-4 ठिकाणी जायचंय आमंत्रण द्यायला. थांब ना, तोंड गोड करून जा ना. मी येईन ना संध्याकाळी परत आरामात. थांबूया ना थोडा वेळ. उशीर होणे का म्हणा, थांबूयात काय, साईटवर जायचं आहे. चला आम्ही येतो. तुम्ही आठवणीने यायचं. बाबा, आई, तू सुद्धा. अच्छा बाबा. अच्छा. सासू म्हणजे दैवत झालं याला, त्यांच्या हस्ते भूमिपूजन करणार. तरी बरं त्यांनी घराबाहेर काढला. ते त्यांनी कुठे काढलं? ते अनिरुद्ध सरांची आयडिया. नाही, मनोरमाबाईंनी खरंच मदत केली. खरं म्हणजे आपणच दिलेल्या पैशातून सुलभ, त्याचा उल्लेख नाही करायचा. आपण पैसे दिलेत म्हणून अपेक्षा ठेवायची नाही. अपेक्षा ठेवायची नाही, फक्त उपेक्षा सहन करायची. हल्लीच्या मुलांना ना आई वडिलांपेक्षा सासू सासऱ्यांचाच पुळका जास्त असतो. सुलभा, काय जवळकर, काय विशेष बातमी? सर्व प्रोफेसर्सनी PhD करणं आवश्यक आहे असा युनिव्हर्सिटीने फतवा काढल्यापासून PhDचं फिक्सिंग सुरू झालंय. काय बोलताय काय जवळकर तुम्ही? PhDच्या संशोधनाची पातळी घसरली असून गाईड लोकांना चांगले दिवस आलेले आहेत आणि प्रमोशनसाठी हेच मोजमाप लावलं जात आहे असं पेपरात छापून आलंय. हो, खरंच पेपरात छापून आलंय का मला ऐकवण्यासाठी चाललंय सगळं? छे, हो असं काय मॅडम? नाही जवळकर, तुम्ही असं बोलताय की बाहेरच्या लोकांना वाटेल
PhD करणारे सगळे निर्बुद्ध असतात, त्यांना गाईड करणारे हे संधी साधू असतात. इथं पैशांचा व्यवहार चालतो. मला वाटतं पेपरमध्ये छापून आलंय त्याच्यात थोडंफार तथ्य असेल सुद्धा, कारण असे गैरप्रकार चाललेले असतात. पण जवळकर, नुसतं असं इथे बसून गप्पा मारण्यापेक्षा, कमेंट्स पास करण्यापेक्षा हे गैरव्यवहार रोखण्यासाठी जर काही प्रयत्न केले तर त्याचा सगळ्यांनाच उपयोग होईल, नाही का? नको, असा तुमच्यासारखा चार चौघात स्वतःचा अपमान करून घेण्याची मला मुळीच हौस नाहीये. दीक्षित मॅडम, मॅडम मी तुमची माफी मागायला आलेलो आहे. मिस्टर काटदरे, त्या दिवशी मी तुम्हाला वाटेल तसं बोललो, पण ज्या पद्धतीने तुम्ही नीरजला समजून सांगितलं ते मी सगळं ऐकलं आणि माझे डोळे खाडकन उघडले. मॅडम, माणूस डोळ्यावर झापडं बांधून जर बसला त्याला काही दिसत नाही आणि माझी तशीच अवस्था झाली. पण आता मी जागा झालो. मॅडम, त्या दिवशी म्हणजे या 2-3 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांना एकत्र आलो, खूप बोललो, बरेचसे गैरसमज आमचे दूर झाले. And you know, everything is clean. I'm so happy for you. Thank you. आणि मॅडम, त्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर बोललो, तुमचा इन्सल्ट केला. आज मी या सगळ्यांच्या समोर तुमची हात जोडून माफी मागतो मॅडम. No, it's okay. It's okay. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. बोला. नीरजकडे लक्ष द्या. Of course, it's my duty. हे काय अजून पेपर वाचनच चालू आहे का तुमचं? भावना, हे बघ, आपल्या देशाची खेळाडू अंजली हिनं नेमबाजीत ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही जिंकली आहे. शाबास आहे तिची. अगं, आपल्या देशातल्या कितीतरी मुली आता आकाशाला स्पर्श करू पाहतायत. मी पण मागे वाचलं होतं दोघी बहिणींबद्दल. दोघी बहिणींची पायलट प्रशिक्षणासाठी निवड झाली म्हणे. काही जणांच्या नशिबी असं जाहीर कौतुक येतं, पण काही जणांच्या नशिबात मात्र कितीही चांगलं केलं तरी त्यांच्या पदरी नेहमी उपेक्षाच आहे. तुम्ही अवंतिकाबद्दल बोलताय ना? हो, तिनं मे बी असं काही अचूक केलं नसेल, पण तिने जे काही केलंय ते निश्चितच वेगळे. याबद्दल तिचं कौतुक करण्याऐवजी तिचं हसं केलं गेलं. खरंय ते. पण काय हो, तुम्हाला दोघांना प्रत्येक गोष्टीत अवंतिकाचीच आठवण कशी येते हो? कोणताही विषय निघाला की तिचा संदर्भ आल्याशिवाय ती गोष्ट पूर्णच होत नाही. अगं, आम्ही काही हे डेलिबरेटली करत नाही आहोत. ते काहीही असो, पण मला वाटतं आता स्पष्ट बोलायची वेळ आलेली आहे. स्पष्ट आणि अखेरचं. हो ना? अवंतिकाला सून करून घेण्याचा विचार मनातून काढून टाका आणि काम म्हणून मला प्लीज पुन्हा विचारू नका, कारण या विषयावर आपला बराच काथ्याकूट आधीच झालेला आहे.
निखिलने या सगळ्यातून बाहेर पडावं असं मला वाटत असतानाच अचानक प्रतिभाचा फोन आला, मृण्मयी इथे येते म्हणून. त्याच वेळी माझ्या मनात आलं आणि मग मृण्मयीला भेटल्यावर तिच्याशी आता बोलल्यानंतर मी निर्णय घेतलाय, मृण्मयीच या घराची सून होणार. भावना, हो, माझ्या इच्छेला, माझ्या मताला या घरात किंमत आहे आणि योग्य काय अयोग्य काय हे मला किमान कळतं असं मला वाटतं. तेव्हा मृण्मयीच या घराची सून होणार, अवंतिका नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही. आणि तसं झालं तर मी या घरात राहणार नाही, मी अमोलकडे निघून जाईल.